दिनांक 5 जुलै 2024 रोजी झालेल्या विरुळ रोंगे येथे 2 चिमुकल्या मुलींच्या मृत्यूनंतर त्यांचा लहान भाऊ देवांश याच्या सुद्धा तब्येतीमध्ये बिघाड झाल्याने त्याला डॉक्टर मनीष अपतुरकर यांच्याकडे उपचाराकरिता भरती करण्यात आले होते। देवांश याची तब्येत आता उपचारानंतर स्थिर असून त्याला येणारा पूर्ण खर्च डॉक्टर मनीष अपतुरकर यांनी घेतला असून पूर्ण उपचार मोफत केला आहे। त्या 2 मुलींच्या मृत्यूबाबत डॉक्टरने दुःख व्यक्त केले। त्या दोन्हीही मुलींचा उपचार माझ्याकडे झाला नाही असे डॉक्टर मनीष अपतुरकर यांनी सांगितले। दिनांक 5 जुलै रोजी जे काही दुर्दैवी चैताली सावीचा मृत्यू झाल्यानंतर तिचा लहान भाऊ आमच्याकडे सकाळी आला उपचारासाठी। तेव्हा त्याला उलटी आणि संडासाचा त्रास होता। त्यानंतर तो त्रास कंटिन्यू राहिल्यामुळे काल दुपारी दिनांक 5 रोजी आम्ही त्याला आमच्या सर्वज्ञ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि 24 तास त्याच्यावर उपचार केला। यामध्ये लागणारं सगळं औषधी वगैरे सगळं आम्ही आमच्याकडचं वापरलं आणि त्यानंतर 24 तास त्याला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवून त्याच्यावर उपचार करण्यात आले। आता त्याची प्रकृती एकदम व्यवस्थित असल्यामुळे आम्ही आज दुपारी दिनांक 6 रोजी दुपारी 2 वाजता त्याला आमच्या हॉस्पिटलमधून सुट्टी करत आहे। तर त्यांच्यावर कोसळलेल्या या दुःखामध्ये आम्ही तेवढेच सामील आहोत आणि त्यांना एक मदतीचा हात म्हणून माझ्यातर्फे मी या पेशंटची पूर्णपणे ट्रीटमेंट मोफत करत आहे। ट्रीटमेंट माझ्याकडे झाली नाही आणि माझ्याकडे ते आल्या नाही। त्याच्यापैकी जे नंदिनी साव आहे हे काल सकाळी 7 वाजता माझ्याकडे आली तेव्हा ती मृतावस्थेत होती। तसं मी त्यांना डिक्लेअर केलं आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलला पाठवलं। मृत झालेल्या दोन्ही मुलींची ट्रीटमेंट माझ्याकडे झालेली नाही आहे। हां, तर मी राजेंद्र रामकृष्ण साव, माझी मुलगी चैताली राजेंद्र साव, तिला परवाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता ती शाळेतून आली। त्याच्यानंतर चांगली 1-1.5 घंटा खेळली। रात्री घरी वरण भात जेवली। त्याच्यानंतर रात्री 10 वाजता तिला उलटी झाली। त्याच्यानंतर उलटी झाल्याच्यानंतर मग बरी म्हणजे अजून येऊन झोपली। अजून 12-1 वाजतापासून मग तिला उलट्या आणि संडास दोन्हीही चालू झालं आणि त्याच्यात पुन्हा रात्रीचा टाईम होता त्यामुळं आम्ही दवाखान्यात काही येऊ शकलो नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चांगली राहिली। अजून पुन्हा रात्री त्रास व्हायला लागला संडासचा उलट्याचा आणि ते त्रास चालला 3 वाजेपर्यंत कमीत कमी 3 वाजेपर्यंत तो त्रास चालला आणि 4 वाजता पोरगी देवाज्ञा झाली। हो, 4 वाजता आणि त्याच्यानंतर माझी जे पोरगी देवाज्ञा झाली त्याच्यानंतर त्याच दिवशी रात्री माझ्या दुसऱ्या म्हणजे मोठ्या भावाच्या मुलीला थेट दुखणं चालू झालं 2 वाजतापासून। तर ते मग आता सकाळपर्यंत आभाळ होतं, पाणी होतं, लाईट नव्हती, त्याच्यामुळे मग आम्ही काही दवाखान्यात तिलाही आणू नाही शकलो। तर मग 5 तारखेला तिला काल दवाखान्यात आणण्यासाठी गाडीवर आलो, दवाखान्यापर्यंत आलो, अब्दुल कलाम शेठच्या दवाखान्यापर्यंत आलो। ते येता मृत्यू झाला आणि त्याच्यामुळे मग याला पुन्हा संडास होती। आम्हाला वाटलं आता 2 मृत्यू झाले बा, म्हणून मग आम्ही यांचीही ट्रीटमेंट करून घेतली। म्हणून मग याला देवांशला भरती केलं। जे आता ते आपल्याला फक्त संडासीचाच प्रॉब्लेम होता ना, उलट्या तर होत्याच नाही याले। हो, फक्त उलट्याच म्हणजे संडासचाच प्रॉब्लेम होता आपल्याला, संडासच त्याची बंद पाडणे होतं। हां, मग इथं आणल्यावर हो ह्या दवाखान्यात आणल्यावरच ते उपचार झाला आणि आज आता तो सुखरूप आहे। AS न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे।